हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँक्वेट हॉल। आनंद, प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलन सवाई बँक्वेट हॉल। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। धक्कादायक मोरोशी आश्रम शाळेत 10वीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या। आत्महत्येचे कारण अस्पष्ट। मुख्याध्यापकासह अधीक्षक व अधीक्षिका यांचे तडकाफडकी निलंबन। आदिवासी विभागाची कारवाई। ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील मोरोशी आश्रम शाळेत धक्कादायक घटना घडली आहे। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर अंतर्गत असणाऱ्या शासकीय आश्रमशाळा मोरोशी येथील इयत्ता 10वीत शिकणाऱ्या कुमारी कोमल भास्कर खाकर वय वर्ष 16 या निवासी राहणाऱ्या विद्यार्थिनीने दिनांक 25 डिसेंबर रोजी शाळेत गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे। या घटनेमुळे पालक व ग्रामस्थ यांनी शाळेतील मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांना धारेवर धरत मृतदेह स्वीकारण्यास नकार देत आक्रमक भूमिका घेतली। या घटनेची गांभीर्याने दखल घेत शहापूर प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी दिवाकर काळपांडे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आश्रमशाळेतील संबंधितांवर कारवाई केली जाईल असे सांगत तात्काळ अपर आयुक्त ठाणे यांना अहवाल पाठवला। या घटनेची गंभीर दखल घेत अपर आयुक्त ठाणे गोपीचंद कदम यांनी दिनांक 26 डिसेंबर रोजी लेखी आदेश काढत बेजबाबदारपणा व कर्तव्यात कसूर केल्याचे दाखवत महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 नुसार शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक प्रल्हाद रामराव भोई यांचे तडकाफडकी निलंबन केले। या मुख्याध्यापकासह अधीक्षक राजदीप पवार व अधीक्षिका राजश्री सुरेश वाघाडे यांचे देखील निलंबन केले आहे। सदर कोमलच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं असून त्याचा अहवाल आल्यावर नेमकी घटनेचा उलगडा होणार असल्याचे सूत्रांकडून बोलले जात आहे। दरम्यान मुख्याध्यापक भोई हे मनमानी व मजूरपणा करत असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे। भोई या मुख्याध्यापकाचं शाळेवर दुर्लक्ष होतं, तसेच त्याचा सततचा त्रास असल्याचं देखील सांगितलं आहे। या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून पुन्हा एकदा आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।